नमस्कार. राजकारण की समाजकारण या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. सरकार स्थापन होतं, कारभार सुरू होतो. लोकांच्या सोयीसाठी, सुविधांसाठी अनेक योजना आखल्या जातात. अर्थात ते होणं अपेक्षितच असतं, कारण शाळेमध्ये, समाजशास्त्रामध्ये, नागरिकशास्त्रामध्ये आपण हेच शिकलेलो असतो. पण खरंच असं होतं का? या राजकारण्यांचं लक्ष समाजकारणाकडे असतं का? या सगळ्यांचा शोध घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आज आपण या कार्यक्रमातून करणार आहोत. आज आपल्या कार्यक्रमाचा विशेष भाग आहे, कारण आज या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मी आपणासमोर आमंत्रित करतो अजित पवार यांना. दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्ते. गेली 25-30 वर्ष तुम्ही राजकारणात आहात. मला तुम्हाला असं विचारायचं वाटतंय की रोज सकाळी तुम्ही 6:30 वाजता उठून तयार असता. तुमची पहिली मीटिंग तुम्ही 6:45-7 ला घेता. मी राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांचं कशी दिनचर्या असायची ते पाहिलं. पवार साहेब कधी रात्री 12ला येऊ, 1ला येऊ, 2ला येऊ, ते फार सकाळी लवकर कामाला सुरुवात करायचे. मी गेले 15 वर्ष मला प्रशासनामध्ये कामाची संधी मिळाली, मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून. मी असं सकाळी लवकरच कामाला सुरुवात करायचो. अधिकारी काय आपण रोजच त्यांना बोलवत नाही, आठवड्यातनं 1 दिवस किंवा 2 दिवस असं घडायचं. पण त्याच्यातनं गर्दी इतरांची कमी असायची. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बोलून जी कामं करायला पाहिजे ती कामं लवकर व्हायची. आणि सकाळी वातावरण पण फ्रेश असतं, सगळेजण त्या ठिकाणी तयार होऊन येतात. इव्हन कार्यकर्ते देखील आज देखील भेटायला, मी कधी बारामतीत, पुण्यात, कुठेही असलो तरी मला सकाळी लवकर कार्यकर्ते भेटायला येतात. युती सरकार आता सत्तेवर आहे. तुम्ही एक राजकीय विरोधक म्हणून नाही, तर एवढ्या वर्ष राजकारणात राहून एक राजकीय व्यक्ती म्हणून या सरकारच्या कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? वास्तविक भाजपचे आज जे कोण लीडर आहेत त्या लीडरांच्याकडे बघून, राज्यातल्या नेत्यांच्याकडे बघून महाराष्ट्रातल्या जनतेने हे सरकार निवडून आणलेलं नाही आहे. त्यांनी सोशल मीडियाचा वापर पुरेपूर ह्याच्यामध्ये करून घेतला. त्यांनी जाहिरातबाजीचा वापर त्याच्यामध्ये पुरेपूर करून घेतला. म्हणजे सोशल मीडियाचा वापर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर हा कशा प्रकारे स्वतःची प्रतिमा जनमानसामध्ये सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याच्या करता करायचा असतो, हे जर कुणाकडनं शिकावं तर ते मोदी साहेबांच्याकडनं आणि त्याच्यानंतर रामदेव बाबाकडनं शिकावं. रामदेव बाबांनी ओळखलं आणि त्यांनी पतंजली काढलं. आता त्या पतंजलीचा असा का प्रचार, एकदम जाहिरातबाजी कुठलंही, म्हणजे देशी गाईचं देशी तूप. आता देशी गाईचं तूप देशीच असतं ना, परंतु लोकांना देशी गाईचं देशी तूप, अरे देशी गाईचं काही संकरित तूप असणार आहे का? या सगळ्या मार्केटिंगचा वापर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी केलेला आहे. त्यांच्या पक्षाला त्याचा फायदाही झाला. तुमच्या पक्षाला त्याची कितपत आवश्यकता असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, माझ्या पक्षाला नाही. माझं तर म्हणणं आहे की इथून पुढं ज्यांना ज्यांना राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करायचं, जनतेपर्यंत पोचवायचं, त्या सगळ्यांना ह्याच्याशिवाय पर्याय नाही. दादा, महानगरपालिकेतले किंवा नगरपालिकेतले स्थानिक नेते असं म्हणतात की राज्यामध्ये आमचं सरकार नाही आहे, त्यामुळे आमच्या प्रभागातल्या, आमच्या विभागातल्या विकास कामांच्या फाईल या मंत्रालयामधून अडवल्या जातात. असं खरंच होतं? माझा स्वतःचा आमच्या कारभाराच्या काळात अजिबात तशा प्रकारची पद्धत नव्हती. पण आताच्या काळात गेले 2.25 वर्ष आता होतील, त्या 2.25 वर्षाच्या काळामध्ये मी पुण्यामध्ये काम करतोय, पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय. ह्या शहरांच्यामध्ये खूप मोठा काही निधी हा केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीनं आलाय असं कुठंही पाहायला मिळत नाही. उलट आमच्या इथला पुणे पिंपरी चिंचवडचा मेट्रो, आमची मागणी आहे की ती मेट्रो पार कात्रजपासून निगडीपर्यंत त्या ठिकाणी गेली पाहिजे. 2.5 वर्ष होऊन गेली मोदी साहेबांचं सरकार येऊन, अजून त्या मेट्रोची सुरुवात नाही. जितके दिवस मेट्रो लांबती तितके दिवस दररोज 3 कोटी रुपयाचा भुर्दंड त्या भागातल्या नागरिकांच्यावर त्या ठिकाणी पडतो. कारण शेवटी 20% केंद्राचे, 20% राज्याचे, 10% तिथल्या शहराचे म्हणजे महानगरपालिकेचे आणि 50% वित्तीय संस्था. वित्तीय संस्थांचं कर्जही वाढत जातं त्या पटीत आणि स्वतःचा हिस्सा देखील ह्या तिघांना जो घालायचा तोही वाढत जातो. परंतु त्याच्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं जातं. आणि आता मी ह्या भाजपचं बघितलेलं आहे की अशा प्रकारच्या निवडणुका आल्या तर नवीन कुठला तरी मुद्दा घ्यायचा किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भातला मुद्दा पुढे आणायचा
आणि लोकांना दाखवायचं की हे भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांना बाजूला केलं पाहिजे आणि आम्ही अतिशय चांगलं सरळमार्गी लोक आहेत म्हणून आम्हाला निवडून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं साधारण गैरसमज जनतेच्या मध्ये पसरवण्याचं काम हे अलीकडचं हे सरकार करत आहे. परंतु मी अनेकदा विकास कामाच्या किंवा सार्वजनिक प्रश्नाच्या बद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर मंत्री महोदयांना भेटतो, त्यावेळेस मी त्यांना हेच सांगत असतो, 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही सार्वजनिक कामं घेऊन आलो त्यावेळेस कधी मी राजकीय दृष्टिकोनातनं त्या कामाकडे पाहिलं नाही. ते समाजाचं काम आहे, तिथल्या भागाचं काम आहे, झालं पाहिजे आणि आम्ही सर्वतोपरी सहकार्य केलं. पण आज तुम्हा लोकांच्याकडनं ते घडत नाही. अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी बोलून दाखवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी राजकीय भाष्य करतो असं नाही, परंतु कधी कधी काही मंत्री मला असे भेटले की अजित पवार तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, परंतु आमच्यावर काही दबाव आहे, आमच्यावर काही प्रेशर आहे. मी काहींना विचारलं कुणाचं प्रेशर आहे, तर काहींनी RSS ह्या संघाचं पण नाव घ्यायला मागं पुढं बघितलं नाही. असं नसलं पाहिजे. ठीक आहे, ज्याला ज्या पद्धतीनं काम करायचं आहे त्यांनी आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काम करावं. पण ते काम करत असताना प्रत्येक कामामध्ये राजकीय नजरेतनंच आपण पाहायचं, हे जो काही पद्धत नवी पुढे येऊ पाहते ती लोकशाहीला मारक आहे आणि घातक आहे. नेहमी विकासाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही त्याच्यात काम केलं. आम्ही त्याच्यामध्ये राजकारण नाही आणलं कधी. म्हणजे हा कॉर्पोरेटर हा कुठला तरी आपल्या विरोधी पक्षाचा आहे म्हणून त्यांच्या प्रभागात किंवा वॉर्डात काम नाही झालं पाहिजे असं नाही. ते पिंपरी चिंचवडचा भाग आहे, तिथं काम झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तिथं कामं करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. मी कधी आउटघटकेचं राजकारण केलं नाही. साहेबांनी नेहमी आम्हाला सांगितलं की अजित, उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवायची आणि तशा पद्धतीचे निर्णय घेत जायचे, त्या निर्णयाचा फायदा होतो. आणि ती सुरुवात केल्यानंतर आम्ही आमचं ध्येय गाठायचंच हा निर्णय घेतला. त्या पद्धतीनं आम्ही पुढे जात असताना आम्हाला तिथल्या नागरिकांनी पण साथ दिली, वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी पण साथ दिली आणि त्यामुळं आम्ही ते करू शकलो. आज तिथं चांगल्या चांगल्या सोसायट्या झालेल्या आहेत, चांगले चांगले त्या ठिकाणी टाउनशिप छोट्या मोठ्या झालेल्या आहेत, रस्ते प्रचंड मोठे. म्हणजे तुम्ही जर तिथले रस्ते काही काही बघितले, नवीन माणूस आला तर आपण खरंच महाराष्ट्रातल्या एका शहरात आहेत का आणखीन कुठं बाहेर आहेत अशा पद्धतीचं चित्र अजून करायचं आहे. काम कधी थांबत नसतं. तिथं आरोग्याच्या संदर्भातलं यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल असेल किंवा अनेक हॉस्पिटलची कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत. त्याचे उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, सायन्स पार्क असतील, ऑटो क्लस्टर असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं नवीन हद्दवाढ जी झालेली आहे तिथले वेगळे प्रश्न आहेत. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. ती कष्टकऱ्यांची उद्योग नगरी असल्यामुळं तिथं कामगार मोठ्या प्रमाणावर आहे. त्या कामगारांना पण वाटलं पाहिजे की इथं माझाही विचार केला जातो आणि त्यांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षणाची दालनं उघडली गेली पाहिजे. आणि म्हणून तिथं तशाही प्रकारे व्यवस्था, चांगले चांगले शिक्षण संस्था चालवणाऱ्या लोकांनी तिथं यावं, त्यांनी संस्था काढाव्यात आणि त्याच्यातनं मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यावं. ह्या सर्व प्रकारचा प्रयत्न हा आम्ही लोकांनी तिथे केला. दादा, तुमच्या पक्षावर आणि तुमच्यावर देखील तुमच्या राजकीय विरोधकांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही या आरोपांना कसं उत्तर देणार आहात? मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तशाच पद्धतीनं आरोप केले गेले, राळ उठवले गेली. आता सरकार त्यांचं आहे, त्या चौकशी आमची करतायत. आम्ही चौकशीला पूर्णपणे त्या ठिकाणी सहकार्य करतोय. पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण अलीकडं आमचे विरोधक आणि केंद्रातले राज्यातले सत्ताधारी हे आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीनं मोर्चे वगैरे परवा काहीतरी काढण्यात आला. जे माझ्यावर भ्रष्टाचाराची किंवा राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत त्यांना मी पक्षाच्या माध्यमातून आमदार केलेलं आहे, त्यांना मी महापौर केलेलं आहे, त्याच्यातल्या अनेकांना मी स्थायी समितीचं चेअरमन केलेलं. हेच आम्हा लोकांच्यावर आरोप करतायत, हे अतिशय हास्यास्पद आहे. मी ह्या निमित्तानं पिंपरी चिंचवडकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की काम करताना स्वच्छ आणि चांगलाच कारभार करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. त्याच्यामुळंच
आमच्या ताब्यामध्ये असणाऱ्या संस्था ह्या उत्तम पद्धतीनं चाललेल्या आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज देशातली एक महत्त्वाचं शहर म्हणून ज्यावेळेस तिची ओळख आहे ते कामातनं केलेली आहे, ती काही जाहिरातबाजीतनं आणि मार्केटिंग करून केलेली नाही आहे. काहींनी मार्केटिंग आणि जाहिरातबाजी गुजरातचं केलं आणि देश ताब्यात घेतला. तसं मला वाटायला लागलं की आता पिंपरी चिंचवडचं मार्केटिंग आणि जाहिरातबाजी करावी आणि महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा. दादा, अनेक नागरिकांमधून प्रश्न आहेत, आपण एक एक प्रश्न घेऊयात. नमस्कार दादा, मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहते. पिंपरी चिंचवड शहरातला सर्वसामान्य जो नागरिक आहे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाई एकत्रित करून त्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत. ते फ्लॅट आता अनधिकृत झालेत. त्याचा अनधिकृत हा प्रश्न पिंपरी चिंचवड शहराचा हा कधी सुटणार आहे? ताईंनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. पिंपरी चिंचवडमध्ये गेले अनेक वर्ष एक रेड झोन प्रकार आहे, रेड झोनचा प्रश्न आहे. बरं. तोही प्रश्न अनेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रत्येक निवडणुकीत आम्हाला निवडून द्या, आम्ही रेड झोनचा प्रश्न सोडू. 25 वर्ष झाली कुणालाच, म्हणजे वाजपेयींचं सरकार होतं तेव्हाही सुटला नाही, मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हाही सुटला नाही, आता मोदी साहेबांचं सरकार आहे तेव्हाही सुटेना. केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा भाग असल्यामुळं, देशाच्या संरक्षणाचा भाग असल्यामुळं त्याच्यामध्ये कायदे आणि नियम हे कडक आहेत. पण त्याचबरोबर त्या शहरामध्ये पूर्वी गावं एकत्र करून आलेलं हे शहर झालं आणि आता जवळपास 65,000 बांधकामं त्याच्यामध्ये गैर आहेत असं पुढं आलेलं आहे. आम्ही पण सरकारमध्ये असताना की ह्या लोकांचा काही दोष नसताना काही बिल्डर लोकांनी फसवणूक केली आणि त्यांनी बेकायदेशीर बांधकामं केली, त्याला कायदेशीर कसं स्वरूप देता येईल काही लोकांनी त्याच्यावर पण निवडणुकीमध्ये सांगितलं. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत पण सांगितलं आत्ताच्या भाजप सरकारने आम्ही ह्याच्यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही. उलट हायकोर्टात मॅटर असताना त्यांनी ॲफिडेव्हिट दिले ते वेगळंच दिलं आहे. माझं म्हणणं की ह्या पद्धतीनं लोकांची फसवणूक होता कामा नये. मी त्याबद्दल नागरिकांना एवढंच सांगेन की विरोधाला विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्याबद्दल राहणार नाही. त्याबद्दल काही नियमात थोडेसे बदल करावे लागले आणि काही बिल त्याच्याबद्दल आणावं लागला, अध्यादेश आणावा लागला आणि तो सभागृहात पास करायचा असेल विधिमंडळाच्या, तर वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहामध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं ह्या सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. आणखीन एक प्रश्न आहे लोकांमधून. मूळचा ठाणे जिल्ह्याचा रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी मी पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 10 वर्षापासून राहत आहे. परंतु दादा, मी या शहराचा पिंपरी चिंचवडचा वाढ आणि विकास हे दोन्ही पण या 10 वर्षात ज्या गतीने झालं आहे ते प्रत्यक्ष पाहिले आहे. तीच वाढ आणि विकास ठाणे जिल्ह्याची, ठाणे शहराची होऊ शकते का? पिंपरी चिंचवडमध्ये निर्विवादपणे बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तिथल्या लोकांनी दिलं आणि माझ्या पक्षाच्या लोकांनी मी अंतिम निर्णय जो घेईल तो त्या ठिकाणी मान्य करायचा अशा पद्धतीनं सांगितलं. निर्णय घेताना साधारण वेगवेगळ्या घटकातल्या मान्यवरांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतले. त्यामुळं तिथं आम्हाला रिझल्ट दाखवता आले. ठाण्यामध्ये अलीकडं बऱ्याच वर्षामध्ये पूर्ण बहुमत कुणालाच मिळालं नाही. तिथं नेहमी महापौराच्या निवडणुकीमध्ये 65, 66, 64, 65 ह्यांनी ह्याला पळवलं, त्यांनी त्याला पळवलं, असले प्रकार होतात. मला पिंपरी चिंचवडमध्ये कधी नगरसेवक सांभाळावे लागले नाही. तिथं गेल्यानंतर गेलं की काय विकासाचं काम आहे, कसं सोडवलं पाहिजे, काय अडचण आहे, कसा मार्ग काढला पाहिजे, एवढाच विचार आम्हाला त्या ठिकाणी करावा लागला. म्हणून ते शहर पुढं गेलं. माझी तर ह्या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे की कुठलाही शहराची सूत्र एका नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यांना पूर्ण बहुमत द्या, म्हणजे तिथं चांगला विकास करून पण घेता येईल आणि नाही झाला तर त्यांना जा पण विचारता येईल की अरे बाबा तुला पूर्ण बहुमत असताना कसं काय तुम्ही आम्हाला अडचणीत आणलं. अजित पवार यांच्याशी आपण चर्चा करतोय. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. पुन्हा परत येतो एक छोट्याशा ब्रेक नंतर. दादा, आता तुमच्या पक्षासाठी प्रतिकूल झालेलेही काही प्रभाग असू शकतील नवीन प्रभाग रचनेनुसार, तर
त्याचा कितपत फरक पडेल आणि तुमची व्यूहरचना काय असेल? माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, लोक अलीकडं विकासाला महत्त्व देतात. मागच्या काळात केंद्र सरकारमध्ये येत असताना विकास हाच मुद्दा घेऊन ते पुढं आले. पिंपरी चिंचवडमध्ये गेले अनेक निवडणुका मी विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि मला असं वाटतं की जरी काही प्रभाग रचनेमध्ये आम्हाला प्रतिकूल प्रभाग पडावेत असा केविलवाणा प्रयत्न जरी आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला असेल तरी पिंपरी चिंचवडची जनता ही सुज्ञ आहे. ते शेवटी विकासाचाच मुद्दा लक्षामध्ये घेऊन 10 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी चिंचवड कुणामुळं पिंपरी चिंचवडचा बदल झाला आहे, कुणी त्याच्यामध्ये लीडरशिप होती, कुणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, हे सगळं पाहतील आणि ते पाहिल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ते घड्याळ ह्याच्यामुळंच इथं बदल झाला हेच त्यांच्या लक्षात येईल आणि ते आम्हाला पुन्हा सांगतात. प्रेक्षकांमधून आणखीन काही प्रश्न आलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गेली 51 वर्षे मी पिंपरी या शहरामध्ये माझ्या कुटुंबाबरोबर राहत आहे. या 51 वर्षाच्या प्रवासामध्ये ग्रामपंचायतीपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपर्यंत जो विकास या शहराचा आम्ही पाहिला आणि अनुभवला त्याच्याविषयी आमचा काही प्रश्न नाही आहे. पण माझा प्रश्न मूळचा असा आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या विकास कामांविषयी आपली भूमिका कशी राहील? या विकास कामाच्या संदर्भामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये रहदारी वाढतीये, वाहनं वाढत आहेत, वाहनांची संख्या वाढत असताना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट, मग ती BRTची असेल, ती मेट्रोची असेल, ती PMPMLची असेल, ही जेवढी आपण चांगल्या पद्धतीनं देऊ तेवढी ही वाहनं रस्त्यावर त्या ठिकाणी कमी येतील. नंबर 1. अजून झोपडपट्टी पण मोठ्या प्रमाणावर आहे, ती दूर करण्याच्या करता SRAच्या चांगला कार्यक्रम आणि घरकुल योजनेचा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम, ह्या प्रकारची कामं तिथं मोठ्या प्रमाणावर करून घ्यावी लागतील आणि त्याच्यातून रोजगार अधिक तिथल्या नागरिकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातनं त्या रोजगार उभा करण्याच्या करता जो गुंतवणूकदार आहे त्याला तिथं पूर्णपणे सगळ्या सुविधा देण्याचं काम हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला करावं लागेल. दादा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेत्यांबद्दल तरुणांमध्ये, खेळाडूंमध्ये, अगदी शालेय विद्यार्थिनींपासून कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत एक क्रेज असते त्या नेत्याबद्दल. तशी अशी पाहण्यात आलं की तुमच्याबद्दल विशेष अशी एक क्रेज आहे तरुणांमध्ये. माझ्याबद्दल हो आहे. क्रेज आहे काय? आमच्या ज्ञानात आज नवी भर पडली. तर ही क्रेज काय स्टाईलमुळे येते का कामामुळे येते? माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीला रिझल्ट्स पाहिजेत. मी मगाशी सांगितलं, त्यांना जात पात कोण कुठल्या गटाचा तटाचा काही घेणं देणं नाही. त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सुटल्या गेल्या पाहिजेत, त्यांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे, त्याच्यातनं त्या परिसराचा विकास झाला पाहिजे, ही त्यांची भावना. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोदींनी असं भासवलं की मी तुम्हाला रिझल्ट्स देतो आणि दुसरी तरुण व्यक्ती होती, ती तरुण असताना पण तरुणांनी त्यांना साथ दिली नाही, पण हे वयस्कर असताना पण ह्यांना साथ त्या ठिकाणी दिली. बरोबर. ह्याच्यावरून तुम्ही बघा, मला एकेकाळी वाटायचं की तरुणांना आकर्षित करण्याच्या करता आपण पण तरुण असलं पाहिजे. आम्ही राजकारणात असताना आम्ही नेहमी म्हणायचो तरुणांचे नेते, तरुणांचे नेते, का तर तरुणांचे नेते म्हणून तरुणांनी तिकडे जावं, परंतु तसं काही नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी काम करत असताना तरुण पिढींच्याकडनं आम्हा सगळ्यांच्याच अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ह्या तरुण वर्गाच्या जोरावर तुमचा माझा देश महासत्ता म्हणून ओळखला जाईल, ह्याबद्दल मला 100% खात्री. वा, बरोबर. दादा, तुमच्या पक्षाचं एक वाक्य अनेक ठिकाणी आम्ही वाचतो, अनेक कार्यकर्त्यांकडून आम्ही ऐकतो, सभांमधून आम्ही ही घोषणा ऐकतो, एकच वादा अजितदादा. तर अशा तुमचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा जनतेसाठी काय वादा असेल? नाही, माझा जनतेसाठी एवढाच वादा असेल की कुठल्याही परिस्थितीत जी जबाबदारी आजपर्यंत जनतेने आमच्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी समर्पकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि गेल्या 2.5 वर्षापूर्वी आणि 2.25 वर्षापूर्वी हे केंद्रातलं राज्यातलं जे सरकार आलेलं आहे त्या सरकारने कुठंही अशा पद्धतीनं लोकांना एक विश्वास वाटेल अशा प्रकारचं काम करून दाखवलेलं नाही आहे.
जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पाळलेली नाही आहेत. आम्ही निश्चितपणे वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. बाकीच्यांचं तसं नाही. बाकीचे निवडणुकीपुरतं इथे येतील, तेवढ्यापुरतं वेळ मारून देतील, ढिगभर आश्वासनं देतील, लोकांना स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी निघून जातील. म्हणून मागं जसा आम्ही विकास केलेला तसाच आपण सगळेजण मिळून विकास त्या ठिकाणी करू. आणि म्हणून जनतेने याही वेळेस आम्हा लोकांना संधी द्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाला त्या ठिकाणी मतदान करावं हीच माझी विनंती आहे.